नमस्कार मित्रांनो, मी संदीप शिंदे आणि तुकाराम महाराजांनी असं सांगितलं होतं, भगवे जरी श्वान सहज वेश त्याचा, तेथे अनुभवाचा काय पंथ. म्हणजे कुत्र्याचा रंग जरी भगवा असला, परंतु त्याला कुठला अनुभव किंवा काही ज्ञान वगैरे काही नसतं. म्हणून भगवे कपडे घातणारा माणूस तो संत किंवा देवता असू शकत नाही, असं तुकाराम महाराजांना याच्यातून सांगायचं होतं. आणि तुकाराम महाराजांनी अजून एक अभंग सांगितला होता. दुसरा अभंग असा सांगितला होता, ऐसे कैसे झाले भोंदू, अंगा लावून या राख, डोळे झाकून करती पाप, भोगी विषयांचा सोहळा. असं असा तो मोठा अभंग आहे. आणि असं त्यांनी तुकाराम महाराजांनी ज्या लोक संत किंवा भोंदूपणाचा आव आणून किंवा संतपणाचा आव आणून भोंदूपणा करतात, अशांबद्दल तुकाराम महाराजांनी परखड आणि मार्मिक टिप्पणी केलेली होती. असे त्यांच्या याच्यात तुकाराम महाराज हे समतावादी, विज्ञानवादी आणि समाजाला बरोबर घेऊन जाणारे आणि सर्व समाजाला एक मानणारे, म्हणजे समतेचं तुकाराम महाराजांनी विचार पेरला होता, विज्ञानाचा विचार पेरला होता. अशा तुकाराम महाराजांबद्दल एक उत्तर भारतातला म्हणजे मध्य प्रदेशमधला एक सडक छाप आणि चवन्नी छाप, मी हे शब्द पुन्हा सांगतो, सडक छाप आणि चवन्नी छाप असा हा एक बागेश्वर धाम नावाचं कुठंतरी ठिकाण आहे. आणि तिथला तो हा धीरेंद्र शास्त्री नावाचा सडक छाप माणूस तुकाराम महाराजांचा त्याने अपमान केलेला होता. जे लोक त्या सडक छाप धीरेंद्र शास्त्रीला मानत असतील त्यांचा मी निषेध करतो. आणि आपल्या पुण्यामध्ये आपली जी संतांची भूमी आहे, आपली भूमी ही साधूंची नाही, आपली महाराष्ट्राची भूमी ही संतांची भूमी आहे. नामदेव महाराजापासून तुकाराम महाराजापर्यंत आपली भूमी ही संतांची आहे. किंवा इतर अनेक ज्यांच्या नावांबद्दल आपल्याला माहीत नसन, हा महाराष्ट्र संतांची भूमी म्हणून ओळखला जातो. प्रत्येक जिल्ह्यात, प्रत्येक तालुक्यात इथं संतांचा विचार पेरलेला आहे. एका एका तालुक्यात 2-2 3-3 संत असलेला हा असा महाराष्ट्र आहे. संतांची खान महाराष्ट्राला म्हणलं जातं. अशा ह्या संतांच्या भूमीमध्ये पुण्यात ह्या सडक छाप धीरेंद्र शास्त्री नावाच्या बाजार बुंग्या आणि चवन्नी छाप माणसाचा कार्यक्रम ठेवलेला आहे. याला कुठलं आध्यात्मिक ज्ञान नाही, कुठली याला धर्माबद्दल याला कुठली अक्कल नाही. यांनी साईबाबांबद्दल पण मागं आक्षेपार्ह विधान केलेलं होतं. साईबाबांना हे महान संत असताना सुद्धा त्यांनी साईबाबांबद्दल आक्षेपार्ह विधान केलेलं होतं. आणि तसंच त्यांनी तुकाराम महाराजांबद्दल पण असं विधान केलेलं होतं की तुकाराम महाराज हे वेडे होते आणि त्यांची पत्नी त्यांना दररोज मारत होती. असं एकदम आक्षेपार्ह आणि चुकीचं आणि तुकाराम महाराजांचा अपमान करणारं विधान ह्या सडक छाप धीरेंद्र शास्त्रींनी केलं होतं. अशा ह्या धीरेंद्र शास्त्रीचा कार्यक्रम पुण्यामध्ये ठेवलेला आहे. जे लोक त्या धीरेंद्र शास्त्रीच्या कार्यक्रमाला जात असतील त्या सगळ्यांचा मी निषेध करतो. आणि ज्या व्यक्तींनी ते आयोजन केलेलं होतं असेल त्यांचा सुद्धा निषेध करतो. कारण आम्हाला महाराष्ट्रातल्या कुठल्याही माणसाला तुकाराम महाराज आणि वारकरी संप्रदायातल्या संतांपेक्षा मोठा कोणीही सडक छाप शास्त्री फिसरी आम्ही मानत नाही. हा महाराष्ट्र संतांना मानतो, संतांच्या विचारांना मानतो, तुकाराम महाराजांना मानतो. आणि असल्या चवन्नी छाप आणि पैसे कमावणाऱ्या माणसाचं मानत नाही. हा अंधश्रद्धेला पाठबळ देणारा हा सडक छाप धीरेंद्र शास्त्री आहे. हा पैसा कमावण्याचा याचा फक्त धंदा आहे, याच्यापेक्षा वेगळा याचा काही नाही. 2 म्हणजे काल जी मॅच झाली होती भारत आणि ऑस्ट्रेलिया फायनल वर्ल्ड कप, हिच्याबद्दल पण यांनी सांगितलं होतं की वर्ल्ड कप तो घर ही आएगा, म्हणजे वर्ल्ड कप भारतच जिंकणार आहे असं त्याने सांगितलं होतं. असं याला कुठलं म्हणजे नको त्या गोष्टींबद्दल हा बोलत असतो. याला जर खरंच भविष्य समजतं तर भारताने वर्ल्ड कप का हरला किंवा भारत हरणार आहे याला समजलं नाही का? हा याचं भविष्याचं वगैरे कुठलंही ज्ञान नाही. हा फक्त धंदा, याचा पैसे कमावणे एवढाच आहे. आणि कुठल्या तरी लोकांच्या मतदानासाठी, प्रचार प्रसारासाठी हा काम करतो. म्हणून याने तुकाराम महाराजांचा अपमान केलेला आहे, म्हणून याचा निषेध. आणि जे लोक याच्या कार्यक्रमाला जात असतील त्यांचासुद्धा मी जाहीर निषेध करतो. कारण ह्या व्यक्तीचा निषेध करण्याचं कारण एवढं आहे, कारण आम्हाला तुकाराम महाराज आणि महाराष्ट्रातले संत याच्यापेक्षा मोठं आम्ही जगात अशा सडक छाप लोकांना मानत नाही. आणि इथल्या महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन हा महाराष्ट्र शासनाचा कायदा असताना जे कोणी मंत्री वगैरे तिथं जात असतील हे या त्यांच्या पदाचा आणि त्यांच्या
जी मानमर्यादा असते हिचा अपमान करत आहे. त्यांनी जी शपथ घेतलेली वैज्ञानिक दृष्टिकोन आम्ही संविधानानुसार मानू, तर त्या सगळ्या गोष्टींना पायदळी तुडून हे मंत्री आणि संत्री कोण तिथं जात असतील त्यांचा सुद्धा निषेध या ठिकाणी मी करतो. आणि याचा वारंवार निषेध करण्याचं कारण हेच आहे, कारण त्यांनी संत तुकाराम जे जगद्गुरू आहेत, जगाला ज्यांनी ज्ञान दिलेलं आहे, जगात म्हणजे आज म्हणजे काळ कितीही बदलला, कुठलाही काळ आला आणि वेळ कुठलीही बदलली तरी तुकाराम महाराजांचे विचार हे कायम काल सुसंगत असणार असे विचार तुकाराम महाराजांनी या जगाला दिलेले, म्हणून त्यांना जगद्गुरू म्हणतात. आणि अशा जगद्गुरू तुकोबांचा अपमान करणाऱ्या धीरेंद्र शास्त्रीचा निषेध आणि जे लोक तिथं जात असतील त्यांचा सुद्धा निषेध. धन्यवाद.